नागपुर में भाजपा के वरिष्ठ नेता सुधीर मुनगंटीवार ने कई ज्वलंत मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने धर्मांतरण की बढ़ती घटनाओं को चिंताजनक बताते हुए सदन में चर्चा की मांग की। मुनगंटीवार ने विपक्षी गठबंधन पर निराशा बताते हुए दावा किया है कि बारामती से सुनेत्रा पवार की जीत ऐतिहासिक होगी और महायुति के बीच सब कुछ ठीक है। आपल्या पोटाची भाकरी जाऊ नये म्हणून अशा अन्यायाचा सामना करावा लागतो, त्यांचं शोषण होतं। यासाठी आपल्या सरकारच्या माध्यमातून यांना भविष्यामध्ये या पोटाच्या भाकरीचाही प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी सुद्धा त्यांना आपल्याला इन्शुअर्ड करणं आवश्यक आहे आणि येणाऱ्या अधिवेशनात या विषयावर मी चर्चा घडवून आणणार। पण एक खरं आहे की हा देश विश्वगुरू होता आणि पुढेही राहील, यासाठी माननीय मोदीजी पूर्ण शक्तीने प्रयत्न करत आहेत। प्रत्येक क्षेत्रात, मग आध्यात्मिक असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, सामाजिक समरसता असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला देश विश्वगुरू होता आणि पुढे राहील, यासाठी माननीय मोदीजी प्रयत्न करत आहे। आम्हा सर्वांना त्यामध्ये साथ दिली। तुम्ही भाजपला इशारा तुम्ही काढला, कदाचित तो इशारा तिच्या पोलीस अधीक्षकांनाही असू शकतो। आता तुम्हीच त्याचे अर्थ काढता आणि मग भाजपला इशारा होता, ते आमच्या सोबत आहे, ते आम्हाला इशारा द्यायचा असेल तर असा कशा जाहीर सभेत देईल, कानात देतील। मला वाटतं की तो इशारा कदाचित त्या पोलीस अधिकाऱ्यांना असेल ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने तानाशाही केली। माझ्या माहितीप्रमाणे ती निवडणूक श्रीमती सुनेत्राताई पवार ही सहज जिंकणार। स्वर्गीय अजितदादांनी जे काम त्या मतदारसंघात केलं आहे, अजितदादांना त्या मतदारसंघाचा मतदार आदरांजली व्यक्त करत भरभरून श्रीमती सुनेत्राताईंना मतदान करेल। आणि कधी कधी वाटतं की निवडणूक झाल्याने हा एक मोठा फायदा होणार आहे की बारामतीची सारी जनता श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या पाठीशी किती खंबीरपणे उभे आहे, तेव्हा जग पाहिल तेव्हा तेही पश्चात्ताप करतील ज्यांनी निवडणूक अविरोध होऊ दिली। मला वाटतं की आघाडी युती हा विषय नसून सुनेत्राताईंना निवडून यावं यासाठी ते प्रचार करत आहे, असं अनेकदा होतं, यामध्ये काही नवीन नाही। आज मी त्या मोर्चागत चाललो आहे। आता काँग्रेसनी आरक्षण तर रद्द केलं आणि काही महाभाग तर असे होते की आरक्षण देऊ नका असं म्हणणार आहे। मला वाटतं की त्या संदर्भामध्ये मोर्चागत मी चालू महायुती। विधान परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीमध्ये कोणतीही रस्सीखेच नाही, त्या नावाच्या संदर्भात चर्चा होईल आणि यादी केंद्राला पाठवलं जाईल। आमच्यामध्ये कोणतीही चर्चा नाही।